अपडेट्स घेत राहू। तर शिवसेना पक्षची सुनावणी जी आहे ती आज संपलेली आहे। आजची सुनावणी ही संपलेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे प्रकरण आहे त्याच्याबद्दलची जी सुनावणी आहे ती सर्वोच्च न्यायालयात सुरू होती। मात्र आजची सुनावणी ही संपलेली आहे। 6 ऑगस्टला आधीची सुनावणी झाली होती। त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा या संदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती। उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं ज्येष्ठ वकील काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे त्यांची बाजू मांडत होते। मात्र आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे। तर आज झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकार, त्याची भूमिका या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगालाच खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच एकनाथ शिंदे भरत, आता आज आपण बघतोय की आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं, आज काय युक्तिवादाचे प्रमुख मुद्दे होते कपिल सिब्बल यांचे। कपिल सिब्बल खरं तर सायली आपण जर पाहिलं तर या संपूर्ण युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे त्या अधिकारांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी कलम 29(1)(अ), 5 आणि 9 या अंतर्गत जी काही निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्व आहेत, निवडणूक आयोगामध्ये एखादा पक्ष रजिस्टर करताना कशा पद्धतीने तो केला पाहिजे त्या संदर्भातील संस्थेचं कार्यालय, संस्थेची घटना, संस्थेचं जे काही इतर मुद्दे आहेत, नेते, कार्यकारिणी या सगळ्या संदर्भातील त्याची रचना कशी असावी यावरती युक्तिवाद। तर आता आपण पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी बघूया। आता या संदर्भातली सुनावणी ही उद्या होणार आहे। उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये होईल। आज सुद्धा सुनावणी झाली, त्याच्यानंतर ही अजूनही सुनावणी सुरू आहे। आता उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल।